नमस्कार मित्रो, मी पी आर पाटील कोर मध्ये आपलं स्वागत करतोय आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर राजकीय घटना. आपली जी मेगा रिव्हिजन सिरीज चालू आहे तर त्याच्यामधला हा एक पार्ट आहे आणि जानेवारीपासून ते सप्टेंबरपर्यंतच्या सर्व राजकीय घटना याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या महत्त्वाच्या पहिल्या घटनेकडे. घटना काय आहे तर 105वी घटना दुरुस्ती, जे की 127वं बिल पार्लमेंटमध्ये मांडलेलं होतं. कशा संदर्भात आहे तर प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकारांना त्यांची स्वतःची मागासवर्गीयांची सूची तयार करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. जे आता मराठा आहेत तर मराठा किंवा कोणतीही इतर कास्ट असेल तर यांना आरक्षण देण्याचा किंवा ह्यांना मागासवर्गीय आहेत म्हणून ठरवण्याचा अधिकार कोणाचा असेल तर राज्य सरकारचा असेल. ठीक आहे. ह्या लोकसभेत एकही मत या निर्णयाविरुद्ध पडलेलं नाही आणि त्यानुसार कलम 342 एच्या 1 आणि 2 यामध्ये बदल करण्यात आलेत. त्याचबरोबर अनुच्छेद 3 याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची घटना आहे की मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे, जे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना 16% जे आरक्षण देण्यात आलेलं होतं तर ते आता सुप्रीम कोर्टनं काय केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे. का रिजेक्ट केलं तर या आरक्षणामुळे समानतेचा अधिकार जो की कलम 14 अंतर्गत येतो आणि कायद्याची योग्य प्रक्रिया जी की कलम 21 अंतर्गत येते, तर ह्या दोन्ही गोष्टींचं उल्लंघन करत असल्याचा निर्वाळा देऊन सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की इंदिरा सहानी केसनुसार किती टक्के आरक्षण देण्याचं ठरवले किंवा मर्यादा काय तर 50% आरक्षण. तर ही मर्यादा काय केली जाते की ओलांडली जाते आणि तशी कोणतीही गरज नाही असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे जे मराठा आरक्षण आहे तर हे कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार देण्यात आलेलं होतं तर एन जी गायकवाड समितीनं याची शिफारस केलेली दिसते. त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना म्हणजे 104वी घटना दुरुस्ती. कशा संदर्भात आहे तर SC आणि ST यांना लोकसभा आणि विधानसभेतील आरक्षणाची मुदत वाढवण्याबाबत. ठीक आहे. त्याचबरोबर या घटना दुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन म्हणजे कोण, जे की ब्रिटिश आणि इंडियन अशा दोन्ही पॅरेंटपासून बनलेलं जे काय अँग्लो इंडियन व्यक्ती असेल तर जन्म झालेली व्यक्ती असेल तर यांचं आरक्षण जे सुरुवातीच्या काळात देण्यात आलेलं होतं तर ते आता रद्द करण्यात आलेलं आहे. सध्या कोण होतं तर भाजपाचे बेकर म्हणून एक व्यक्ती होती तर ती शेवटची लोकसभेमधली काय आहे तर अँग्लो इंडियन राहिलेली आहे. म्हणजे 2 सीट्स दरवर्षी काय केल्या जात होत्या, अँग्लो इंडियन लोकांसाठी रिझर्व्ह ठेवल्या जात होत्या. त्यानंतर EWS आरक्षणावरील पांडे समितीचा अहवाल सादर झालेला आहे. EWS काय तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, जो की म्हणजे साधारण कॅटेगरीमधील म्हणजे जनरल कॅटेगरीमधले जे की आर्थिकदृष्ट्या मागास आहेत तर यांच्यासाठी 10% आरक्षण ठेवण्याचा सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. ही कोणती कमिटी आहे तर अजय भूषण पांडे तर यांच्या कमिटीनं हा अहवाल दिलेला आहे आणि याच्यानुसार 10% आरक्षण, त्याच्यामध्ये 8 लाखाची मर्यादा ठेवलेली आहे उत्पन्नाची. त्याचबरोबर 5 एकरपेक्षा जमीन काय असली पाहिजेत, कमी असली पाहिजेत. त्याचबरोबर जो घराचा एरिया असेल तर तो 1000 स्क्वेअर फूटपेक्षा काय असला पाहिजेत, कमी असला पाहिजे. ठीक. त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना म्हणजे विवादित कृषी कायदे जे होते, ज्यानं जवळपास मागची 2 वर्ष शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे आंदोलन उभारलेलं होतं तर ते आता सक्सेसफुल झालं. शेतकरी उत्पादन वापर आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा कायदा, त्यानंतर अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा, त्याचबरोबर शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण, किंमत हमी आणि शेत सेवा कायदा, हे तिन्ही कायदे गव्हर्नमेंटनं मागे घेतलेले आहेत. आणि ही मागे घेण्याची घोषणा कधी देण्यात आली तर 19 नोव्हेंबर 2021 रोजी केली आणि यावर 1 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपतींनी काय केले, सिग्नेचर केलेली आहे. ह्या दोन्ही डेट्स का इम्पॉर्टंट आहेत कारण बऱ्याचदा काय केलं जातं की ह्या डेट्स विचारल्या जातात, त्यामुळे ह्या दोन्ही डेट्स लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, APSA जो कायदा आहे म्हणजे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट,
हा जवळपास 1950 पासून लागू केलेला होता. का लागू केला होता? तर वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी आंदोलनं उभी केलेली दिसतात. म्हणजे जम्मू काश्मीर असेल किंवा नॉर्थ ईस्ट भाग असेल किंवा काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी मुवमेंट किंवा उग्रवाद्यांनी मुवमेंट चालू केलेले असतील आणि ह्या मुवमेंटला थांबवण्यासाठी काही स्पेशल पॉवर देण्यात आलेल्या कोणाला तर आर्म्ड फोर्सेसना आणि त्या संदर्भातचा हा कायदा आहे. आणि आता आसाम, नागालँड आणि मणिपूरमधून काही भागातून हा कायदा काय केला जाईल तर अंशतः मागे घेतला जाईल. तुम्हाला जर एक न्यूज माहिती असेल तर 4 डिसेंबरला पॅरामिलिटरीच्या फोर्सेसने काही गोळीबार केला होता एका नागालँडमधल्या एका गावामध्ये आणि तिथं काही निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळं नागालँडमध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये या कायद्याविरोधात बरीचशी आंदोलनं चालू होती. कारण या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला विदाऊट वॉरंट अटक केलं जाऊ शकतं किंवा गोळीबार केला जाऊ शकतो. ठीक आहे. विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही एक कमिटी स्थापन केली होती आणि त्यानुसार काय करण्यात आलं तर हा कायदा अंशतः मागे घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. आणि हा सध्या कायदा कुठं कुठं लागू आहे तर आसाम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर. ठीक आहे. त्यानंतर पुढची जर महत्त्वाची घटना बघितली तर देशद्रोहाचा कायदा तुर्तास स्थगित करण्याचं सुप्रीम कोर्टनं ऑर्डर दिलेली आहे. देशद्रोह म्हणजे काय तर IPCच्या 124A कलमाअंतर्गत जे लोक सरकारवर टीका करतात किंवा ज्यांची विधाने किंवा ज्यांचं वक्तव्य हे सरकारच्या पॉलिसीच्या विरोधात आहे आणि ज्याच्यामधून हिंसा तयार होणे किंवा हिंसा घडण्याच्या चान्सेस आहेत तर अशा गोष्टींना काय म्हटलं जातं तर देशद्रोह असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे काय आहे तर भारतीय दंड संहितेच्या 124A कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला जातो. हा कायदा कधीपासून लागू आहे तर 1890 म्हणजे जवळपास 1860 मध्ये IPC सुरुवात झाली. IPC लागू करण्यात आला. त्यानंतर 1870 आणि 1890 या दरम्यान हा सेक्शन जे आहे 124A त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर 1800 जवळपास आय थिंक 96 मध्ये टिळकांना पहिली वेळ देशद्रोहाचा खटला चालवण्यात आलेला होता. त्याचबरोबर महात्मा गांधी असतील, भगतसिंग असतील, त्यानंतर मौलाना आझाद आहेत, त्याचबरोबर अली ब्रदर्स असतील. त्यानंतर आत्ता सध्या जर बघितलं तर असीम त्रिवेदी आहेत किंवा बरेचसे जी लोक आहेत तर यांना या देशद्रोहाच्या कायद्याखाली काय करण्यात आलेलं आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि ह्या जी काही ह्याची डेफिनेशन आहे देशद्रोह ती फार वाईड असल्यामुळे किंवा ती फार विस्तृत असल्यामुळं सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे की जोपर्यंत देशद्रोह या कलमाचे पुन्हा एकदा चर्चा केली जात नाही तोपर्यंत हा कायदा स्थगित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची न्यूज म्हणजे मणिपूर येथे NRC लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. NRC काय आहे तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजे 1951 मध्ये जे काही लोकांची अधिकृत नोंदणी केली गेलेली होती तर ते रजिस्टर पुन्हा 2015 मध्ये लागू करण्याचा भाजप सरकारने एक निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाला धरून मणिपूरनं काय सांगितलं की हे जे रजिस्टर आहे तर ते मणिपूरमध्ये लागू करण्यात यावं. का करण्यात यावं तर गैरस्थानिक म्हणजे जे बाहेरच्या लोकांचा जो काय लोंढा जो काय मणिपूरमध्ये येतोय तर त्या लोकांना बाहेर घालवण्यासाठी म्हणून हे जे NRC आहे ते काय असणार आहे उपयोगी ठरणार आहे. म्हणजे बेकायदेशीर नागरिकांना वैध नागरिकांपासून विलग करणे. बरं हे कोण लागू करतं तर भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त. ठीक आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज म्हणजे विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीच्या नायब राज्यपालपदी निवड करण्यात आलेली आहे. याआधी अनिल बैजल हे नायब राज्यपाल होते पण त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे आधी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे काय होते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर द्रौपदी मुर्मू या माहिती आहेत तुम्हाला भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सर्वात तरुण व्यक्ती आहे म्हणजे या पदावर निवड होणारी ती सर्वात तरुण व्यक्ती. त्याचबरोबर जर विचार केला तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर जन्म झालेली आणि राष्ट्रपती झालेली ही पहिलीच व्यक्ती आहे. यांना विरोधी उमेदवार म्हणून कोण उभे राहिले तर यशवंत सिन्हा. मुर्मू यांना किती मतं पडलेली आहेत तर 64.03 मतं पडलेली आहेत आणि या पदावर विराजमान होणार त्या पहिल्या आदिवासी आणि द्वितीय महिला ठरलेल्या आहेत. आणि पहिला महिला कोण होत्या तर प्रतिभाताई पाटील. ठीक आहे. यांचा आदिवासी जमात कोणते आहे तर संथाळ या जमातीशी किंवा या समाजाशी त्या निगडीत आहेत. ठीक आहे.
त्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांची निवड झालेली. कोण आहे तर राजस्थानमधले एक व्यक्ती आहे आणि हे 16वे उपराष्ट्रपती म्हणून काय झाले त्यांची निवड झालेली आहे. याआधी ते पश्चिम बंगालचे 27वे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ते व्यवसायाने कोण आहेत तर वकील आहेत. त्यानंतर राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य 4 सदस्यांची सध्या नामनिर्देशन करण्यात आलेलं. कोण तर इलाई राजा, तुम्हाला माहिती असेल की एक प्रसिद्ध संगीतकार आहेत. आय थिंक A.R. रहमान यांचे गुरुही राहिलेले आहेत. त्याचबरोबर पी उषा पिलवाल कंडी टेकापर्विल उषा या पायोली एक्सप्रेस म्हणूनही ओळखलं जातं, धावपट्टू आहेत. त्याचबरोबर त्या खूप साऱ्या लोकांच्या प्रशिक्षक म्हणूनही सध्या काम करत आहेत. त्यानंतर विजयेंद्र प्रसाद जे की प्रसिद्ध तेलुगू पटकथा लेखक आहेत, तर यांचीही राज्यसभेतील सदस्यपदी निवड करण्यात आली. हे कोण आहेत तर जे S.S. राजमौली आहेत, तर त्यांचे वडील म्हणलं जातं. त्यानंतर वीरेंद्र हेगडे हे कोण आहेत तर आध्यात्मिक गुरु. तर अशा 4 लोकांची काय करण्यात आली निवड करण्यात आलेली आहे. राज्यसभेची एकूण संख्या किती आहे तर 245 आणि 12 लोक काय केली जातात तर कला साहित्य या क्षेत्रांमधून किती 12 लोकांची निवड या पदावरती केली जाते, खासदारपदी केली जाते. ठीक आहे. त्यानंतर लोकलेखा समिती ही काय तर पब्लिक अकाउंट कमिटी. ही ज्या 3 महत्त्वाच्या कमिटी आहेत त्याच्यामधली ही एक कमिटी आहे. बाकीच्या 2 कोणत्या आहेत तर अंदाज समिती आहे आणि सार्वजनिक उपक्रम समिती. यांच्यासोबत कोणती आहे तर लोकलेखा समिती. तर या समितीला 100 वर्षे पूर्ण झाली, त्यामुळं ही समिती महत्त्वाची ठरेल. ठीक आहे. 1921 मध्ये 1919च्या कायद्यानुसार या समितीची स्थापना करण्यात आलेली. ते सध्या मेंबर कसे आहेत तर 22 मेंबर्स आहेत. 15+7 15 कुठून असतील तर लोकसभा आणि 7 कुठून असतील तर राज्यसभामधून असले. आधी ज्यावेळी स्थापना झाली त्यानंतर ज्यांचं सरकार आहे तर त्यांच्याकडची एक व्यक्ती काय असायची त्याचा अध्यक्ष असायची. पण 1967 पासून कोण अध्यक्ष राहतं तर विरोधी पक्षाचा नेता काय असतो ह्या पॅकचा काय असतोय अध्यक्ष असतो. ठीक. त्यानंतर कलम 142 बऱ्याचदा चर्चेत राहतं. तर हे कशाशी निगडीत आहे तर हे सर्वोच्च न्यायालयाचा विवेकाधीन अधिकार प्रदान करतं. म्हणजे काय तर एखादी केस पेंडिंग पडलेली आहे किंवा एखाद्या केसचा निर्णय खरोखर फार इम्पॉर्टंट आहे, तर अशावेळी त्या गोष्टीबाबत सुप्रीम कोर्ट काय करू शकतं निकाल देऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे एखाद्या म्हणजे आता SC ST मागासवर्गीय लोक आहेत किंवा सामाजिक न्याय द्यायचा आहे किंवा पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, तर अशा वेळी आपला हा जो अधिकार आहे तर सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं वापरू शकतं. त्यानंतर उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. हे कुणाच्या अध्यक्षतेखाली तर निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समान नागरी कायदा म्हणजे काय तर हा कलम 44 जे काही राज्यघटनेचं कलम 44 आहे, तर याच्या अंतर्गत येणारा युनिव्हर्सल सिव्हिल कोड हा जो आहे म्हणजे समान नागरी युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे म्हणजे समान नागरी कायदा, तर तो लागू करण्यात यावा असं आपले जे काही DPSP आहेत म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे जे काय राजनैतिक तत्त्वे आहेत किंवा मार्गदर्शक तत्त्वे आहेत तर त्याच्यामध्ये हे इन्क्लूड होतं. ठीक आहे. आणि हे गोवा या एकाच राज्यामध्ये काय आहे तर हा कायदा लागू आहे. याच्या अंतर्गत काय केलं जाईल प्रत्येक धर्मियाला प्रत्येक जातीतल्या लोकांना सगळ्यांना एक समानच कायदा लागू होईल. मग तो विवाहाच्या बाबतीत असेल, डिवोर्सच्या बाबतीत असेल, प्रत्येक बाबतीमध्ये असेल, तर तो उत्तराखंडमध्ये लागू करण्यासाठी म्हणून ही कमिटी स्थापन करण्यात आलेली. बऱ्याचदा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की ही जी काही कायद्यासाठी समान नागरी कायदा जो लागू करण्यासाठी एक कमिटी नेमलेली आहे तर ती कुणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे तर हे माहिती असावं. ठीक. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च मर्यादेत वाढ, म्हणजे UP मध्ये इलेक्शन्स झाले, उत्तराखंडमध्ये झाले किंवा मणिपूरमध्ये झाले, गोव्यामध्ये झाले, मग ह्या गोष्टी समोर ठेवून ह्या जे इलेक्शनमध्ये होणार जो खर्च आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे. तर किती होता आधी किती होता तर 70 लाखाच्या आसपास होता, तो आता किती करण्यात आला 95 लाख करण्यात आलेला आहे. विधानसभेचा किती तर 28 लाख होता, तो किती 40 लाख करण्यात आलेला आहे. हे जे खर्च आहे तर ते कोणत्या कायद्यानुसार तर लोकप्रतिनिधी कायदा जो आहे 1951 त्यानुसार हा खर्च केला जातो आणि तो कधी द्यावा लागतो तर निकाल लागण्याच्या आधी तो या निवडणूक आयोगाकडे सबमिट करायला लागतो. त्यानंतर निवडणूक आयोगाने एक नवीन रिफॉर्म आणायचा ठरवलं की एक उमेदवार एक मतदारसंघ.
तुम्हाला माहिती असेल की एकच व्यक्ती 2 किंवा अधिक जागांवरून इलेक्शन्स लढवते. आता मोदींनी वाराणसीमधून पण इलेक्शन लढवलेलं आणि गुजरातमधून पण. त्याचबरोबर राहुल गांधी अमेठीमधून पण उभं राहिलेले होते आणि वायनाडमधून पण. मग हे जे दोन्ही ठिकाणी उभं राहिलेले असतात, मग नंतर त्यांना एकच सीट काय करायला लागत असते की एकच सीट त्यांना निवडायला लागते. मग अशा वेळी जी दुसरी सीट आहे तर ती काय होती, व्हॅकंट झाली. व्हॅकंट झालेल्या सीटचे पुन्हा इलेक्शन्स घ्यायला लागतात. त्यामुळे निवडणूक आयोगानं काय सांगितलं की आता इथून पुढं एका जागेवर एकच व्यक्ती काय राहू शकते, उभी राहू शकते. याच्यामुळे काय होईल की जो काय वायफळ खर्च चालला इलेक्शनचा तर तो थांबेल. ठीक आहे. आता हे जे उमेदवारी जी आहे तर ती कोणत्या, तर लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार काय ठरलेलं की व्यक्ती जास्तीत जास्त 2 जागांवर निवडणूक लढवू शकते. पण 96 पर्यंत जर बघितलं तर 2 पेक्षा जास्त जागांवर एक व्यक्ती निवडणूक लढवू शकत होती. ठीक आहे. पण आता पुन्हा एक व्यक्ती फक्त एकाच जागेवरती निवडणूक लढवू शकेल. ठीक आहे. त्यानंतर रितू खंडूर यांचं एक नाव चर्चेत होतं. का तर ह्या उत्तराखंड विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झालेल्या आहेत. माजी मुख्यमंत्री BC खंडूरी यांच्या त्या कन्याही आहेत आणि त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. ठीक. त्यानंतर निवडणूक रोखे किंवा इलेक्टोरल बॉन्ड्स तुम्हाला माहिती असतील. इलेक्टोरल बॉन्ड्स हे काय आहेत, तर राजकीय पक्षांना जे काही देणग्या दिल्या जातात तर त्यांना निवडणूक रोखे असं, निवडणूक म्हणजे जे काही देणग्या दिल्या जात्या तर त्या देणग्या पारदर्शक व्हाव्यात, तर यासाठी म्हणून निवडणूक आयोगानं निवडणूक रोखे काय करण्यात आले, ही एक नवीन योजना तयार करण्यात आली आणि ह्याच्या अंतर्गत प्रत्येक पक्षाला जे काही नोंदणीकृत पक्ष आहेत तर या पक्षांना देणगी देण्यासाठी 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 किंवा 1 कोटी या पटीतच ते काय करू शकतात, देणग्या देऊ शकतात. आणि त्यासाठी त्यांनी ते बॉन्ड खरेदी करायचे आहेत आणि ते बॉन्ड खरेदी करून त्यांनी ते त्या पक्षाला जमा करायचे आहेत. आणि बॉन्ड देणारी बँक कोणती आहे, तर SBIला त्यांनी काय केलेलं आहे, तर अधिकृत बँक म्हणून निवडण्यात आलेलं आहे. आणि हे कधीपर्यंत द्यायचं आहे, तर जारी केल्याच्या 15 दिवसात त्यांनी काय करावं, तर अशा नोंदणीकृत पक्षाकडं जमा केलं जावं. हे एकटी व्यक्ती ही खरेदी करू शकते किंवा त्यांच्यासोबत अजून व्यक्ती मिळूनही खरेदी करू शकतात. जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या 10 म्हणजे सुरुवातीचे 10 दिवस आहेत तर याच्यामध्ये हे बॉन्ड्स काय केले जातील, उपलब्ध करून दिले जातील आणि तिथून पुढं लोकांनी ते घेऊन सरकारला जमा करायचे आहेत किंवा त्या पार्टीला जमा करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर पोस्टल बॅलेट प्रणाली तुम्हाला माहिती असेल की पोस्टल बॅलेट सिस्टीम काय आहे. तर याच्या अंतर्गत काय केलं जातं की ज्यांना त्या फिजिकल लोकेशनला येऊन ज्यांना मतदान करता येत नाही तर अशा व्यक्तींनी काय करायचं, तर पोस्टल किंवा पोस्टामधून काय करायची, स्वतःची मतं द्यायची आहेत. मग आता हे कोणाला लागू केलं, तर जी 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे मतदार आहेत किंवा ज्यांचं COVID-19 ज्यांना डिटेक्ट झालेलं आहे तर अशी लोक टपाल मतपत्रिकेद्वारे काय करू शकतात, मतदान करू शकतात. तर ही सिस्टीम कशाच्या अंडर लागू आहे, तर सेक्शन 60च्या अंडर लागू आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सेवा मतदार म्हणजे सशस्त्र सेनामध्ये काम करणारे लोक असतील किंवा राज्याचे सशस्त्र पोलीस दल असेल किंवा परदेशात तैनात असलेले सरकारी कर्मचारी असतील किंवा निवडणूक कामावर असणारे मतदार, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कैदेत असलेले मतदार, तर हे सगळ्यांना पोस्टल बॅलेट प्रणालीद्वारे काय करू शकतात, मतमोजणी करू किंवा मतनोंदणी करू शकतात. तुम्हाला हा मुद्दा महत्त्वाचा आहे की खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीला पोस्टल बॅलेट प्रणालीमधून मतदान करता येते असं जर ऑप्शन आलं तर 1, 2, 3, 4 ह्या 4ही गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. त्यानंतर राष्ट्रीय विधान ॲप्लिकेशन किंवा नेवा असंही म्हटलं जातं. तर नागालँड राज्यानं हे ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे, केंद्राच्या मदतीने केलेलं आहे. ठीक आहे. हे कशासाठी केलं, तर संपूर्ण जे काय राज्याचं जे काय सरकारी कामकाज आहे तर ते काय केलं जाईल की पेपरलेस प्रक्रिये थ्रू राबवलं जाईल आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये 90 आणि 10 असा रेशो असेल. ठीक आहे. आणि ही असा उपक्रम राबवणारी नागालँड विधानसभा ही देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पसमांदा मुस्लिम एक चर्चेत होते. का चर्चेत होते, तर भाजपच्या कार्यकारिणीनं ह्या लोकांवरती फोकस करण्याचं ठरवलेलं होतं. म्हणजे हैदराबादमध्ये एक यांची एक समितीची मीटिंग झालेली तर त्या कमिटीनं काय सांगितलं की पसमांदा या मुस्लिम समुदायाच्या अपलिपमेंटसाठी तुम्ही काम करा किंवा
आता हे पसमानदा कोण आहेत, तर हे एकतर मुस्लिम धर्मियांमधले शूद्र किंवा अतिशुद्ध मानले जाणारे हे काय आहेत, तर मुस्लिम आहेत. तर यांना पसमानदा म्हटलं जातं. तुम्हाला जर बघितलं तर अरुणाचल प्रदेश, मणिपूर किंवा बिहार आहे किंवा पश्चिम बंगाल आहे, तर अशा भागामध्ये हा समुदाय तुम्हाला बऱ्यापैकी दिसेल किंवा हैदराबादमध्येही अशा प्रकारचा समुदाय तुम्हाला दिसतोय. म्हणजे ते कंप्लीट सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या काय आहेत, मागास आहेत. तर यांच्यावरती भाजप काय करेल, इथून पुढं फोकस करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर फास्टर डिजिटल प्लॅटफॉर्म सुप्रीम कोर्टनं सुरू केला. सरन्यायाधीशांनी यांचा म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आहे तर त्याचं इनॉग्रेशन केलं. फास्टर म्हणजे काय, तर फास्ट अँड सिक्युअर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स. म्हणजे न्यायालयाचे जे काय अंतरिम आदेश असेल, स्थगिती आदेश असतील किंवा जमीन आदेश असेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर ह्या जर बाकीच्या कोर्टनं जर कम्युनिकेट करायचे असतील किंवा वकिलांना कम्युनिकेट करायचे असतील तर त्या कशाच्या मार्फत केल्या जातील, तर हे फास्टर जे ॲप्लिकेशन आहे तर याच्या मार्फत त्यांना सगळ्या गोष्टी ट्रान्समिशन केलं जाईल किंवा फास्ट ट्रान्समिशन केलं जाईल. ठीक आहे. याच्यामुळे काय होईल की कोर्टाचा जो काय अननेसेसरी वेळ चालला आहे तर तो वाचण्याला मदत होईल. त्यानंतर केरळ उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरलेलं आहे. डी.वाय. चंद्रचूड यांनी या पेपरलेस न्यायालयाचं उद्घाटन केलं. याच्यानंतर काय केलं जाईल की एक पहिल्या टप्प्यामध्ये एक 6 न्यायालय काय केली जातील, तर स्मार्ट म्हणून किंवा स्मार्ट कोर्ट म्हणून सुरू केली जातील. आणि ह्याच्या अंतर्गत काय केलं जाईल की प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक जो वकील आहे त्याला जे केस पेपर असतील किंवा निविदा असतील किंवा आदेश असतील, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातील, तर म्हणजे पेपरलेस फॉर्ममध्ये किंवा ऑनलाईन त्यांना पाठवल्या जातील आणि त्यांच्याजवळ ही एक सिस्टीम असेल की जिथं ते रीड करू शकतील. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला दिसते की 6 कोर्टांचं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. त्यानंतर अजून एक टर्म फारशी चर्चेमध्ये राहिलेली ती म्हणजे कांगारू न्यायालय. कांगारू न्यायालय म्हणजे काय, तर हे एक न्यायिक व्यवस्थेविरुद्ध हा शब्द वापरला जातो. तुम्हाला माहिती असेल, स्टॅलिन माहिती असेल. स्टॅलिन कोण आहे, तर USSR म्हणजे रशियाचा हा हुकुमशहा होता. तर याच्या काळामध्ये कोर्ट का भरवलं जात होतं, तर कोर्ट नुसतंच लोकांना एक डेमो देण्यासाठी, पण ऑलरेडी त्याच्या मागं कोर्टाचा निकाल ऑलरेडी ठरलेला असायचा. म्हणजे आरोपी विरुद्धचा जो काही निकाल असेल तर तो आधीच ठरलेला असेल, फक्त कोर्ट हे नावाला आहे. ठीक आहे. यांना काय म्हणायचं, तर कांगारू न्यायालय म्हणायचं. ठीक आहे. आणि याच्या अंतर्गत जर बघितलं तर वेगवेगळ्या विविध माध्यमांद्वारे एखाद्या व्यक्तीविरोधात बातम्या चालून, तुम्हाला माहिती आहे की न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनल्सवाले हे बऱ्याचदा ट्रायल्स घेतात आणि ही ट्रायल्स आपल्याला याच्यामधून दिसू शकते. म्हणजे हा जो कांगारू कोर्टचा जो काय प्रकार आहे तर हा तुम्हाला ह्या न्यूज चॅनल्सच्या माध्यमातूनही दिसू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवणे किंवा आरोपी ठरवणे, म्हणजे निकाल सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टनं निकाल देण्याआधीच ह्या प्रकारचं डिसिजन्स दिले जातात. ठीक. त्यानंतर पुढची न्यूज आहे की जम्मू आणि काश्मीरसाठी परिसीमन आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्यात आले. न्यायमूर्ती ज्या रिटायर्ड न्यायमूर्ती आहेत रंजना देसाई यांनी काय केलं, तर मे 2022 हा अहवाल सादर. परिसीमन म्हणजे काय, तर डिलिमिटेशन कमिशन. ठीक आहे. तर हे काय आहे, तर याच्यानुसार तुम्हाला माहिती असेल की 2019 BJPनं काय केलं, तर 370 कलम हटवलं आणि कलम हटवल्यामुळे काय झालं, तर वेगवेगळे 3 केंद्रशासित प्रदेश तयार झाले आणि यांची जी 111 जणांची जी काही विधानसभा होती तर त्याची काय झाली, तर 111वरून 114 झाली. जम्मूमध्ये 37वरून 43 सीट्स करण्यात आल्या. त्याचबरोबर काश्मीरमध्ये 46वरून 47 आणि पाकव्याप्त ज्या 24 आहेत तर त्या ॲज इट इज ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं हे जे चेंजेस झालेले आहेत तर ते कुठेतरी अकोमोडेट करण्यासाठी म्हणून डिलिमिटेशन कमिशन काय केलं होतं, स्थापन करण्यात आलेलं होतं आणि त्यांना हा अंतिम अहवाल सादर केलेला आहे. ठीक आहे. चला तर मग आज ज्या काही घटना बघितल्या तर त्या राजकीय घटना होत्या. यानंतर आपल्याला आर्थिक बघायच्या आहेत, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातल्या हे बऱ्याचशा घटना बघायच्या आहेत. ठीक आहे. धन्यवाद.